श्री स्वामी समर्थ. स्वामींचे स्तोत्र म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे बरं का. स्वामींचं कुठलंही स्तोत्र असू द्या, ते कसं म्हणायचं ते जाणून घ्या अगदी 50 सेकंदात. स्वामींचं स्तोत्र वाचताना शांत आणि स्थिर मनाने वाचावं. उच्चार स्पष्ट, आवाज मध्यम, म्हणजे अगदी ओरडूनही म्हणू नये आणि अगदी फुसफुसतो आहे असंही म्हणू नये, मध्यम आवाज असावा. सगळ्यात महत्त्वाचं, अर्थ समजून म्हणावीत. उच्चारांमध्ये शुद्धता असावी. घाई गडबडीत वाचू नये. स्तोत्र सावकाश वाचावं. अशुद्ध उल्लेखाची स्तोत्र म्हटल्यास लाभ होणार नाही. जमिनीवर पूर्व पश्चिम बसावं किंवा उत्तरेकडे मुख करून स्तोत्र पठण करावे. चटई, दर्भासन किंवा चादरीवर बसूनच स्तोत्र म्हणावीत. वृद्ध व्यक्तींनी खुर्चीवर बसून पायाखाली चटई ठेवून स्तोत्र पठण केली तरी चालतील. स्तोत्र म्हणताना मन एकाग्र असावं. अस्थिर मनाने स्तोत्र वाचू नये. माहिती आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नये.